नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे हुशार म्हातारी. एका गावामध्ये एक सधन कुटुंब राहत होतं. पूर्वीच्या काळी मोठे दरोडे पडायचे आणि ते दरोडेखोर काय करायचे, आदल्या दिवशी ज्या घरावर दरोडा टाकायचा आहे त्या घरावरती चिठ्ठी लिहून ठेवायचे की आम्ही उद्या दरोडा टाकायला येणार आहोत. आणि 10-15 चोर येऊन दुसऱ्या दिवशी सगळं लुटून नेत असत. मग त्या सधन कुटुंबातील त्या हुशार म्हातारीच्या घरावर चिठ्ठी लागली की आम्ही उद्या दरोडा टाकायला येणार आहोत. त्या कुटुंबामध्ये 8-10 माणसे होती. त्यामध्ये एक 90-92 वर्षाच्या म्हाताऱ्या आजी होत्या. त्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून असा निर्णय घेतला की सोनं आणि पैसे थोडेफार घरात ठेवायचे आणि दुसरीकडे आपण झोपायला जायचे, म्हणजे आपल्याला मारहाण करणार नाहीत चोरं. आणि घरात थोडंसं सोनं पैसे ठेवून ते कुटुंबातील सदस्य दुसरीकडे झोपायला निघाले. पण त्या आजी ज्या होत्या, वयस्कर आजी, त्या म्हटल्या मी येणार नाही झोपायला, मी घरीच झोपते. सगळेजण म्हटले नाही, घरी झोपू नको, आज दरोडेखोर येणार आहेत आणि तुला ते मारतील. त्या आजी म्हटल्या काही मारत बिरत नाही, तुमचे तुम्ही जा, माझी काळजी करू नका, मी माझी समर्थ आहे. असे म्हणून सगळे घरातले सदस्य त्यांच्या नातेवाईकाकडे झोपायला गेले. मग घरात एकट्या आजीच. मग आजींचा कार्यक्रम सुरू झाला. आजीने हिरवी गार नऊवार साडी घातली, हात भरून मोठ्या मोठ्या बांगड्या घातल्या, पूर्ण कपाळ भरून लाल कुंकू लावलं, केस मोकळे सोडले आणि त्या केसाला कांदे बांधले. भांगामध्ये एवढा मोठा गुलाल भरला आणि घरामध्ये छोटं बाळ असल्यामुळे त्याला पाळणा बांधलेला होता. त्या पाळण्यामध्ये एक बाहुली ठेवली आणि दारापाशी लपून बसल्या. दरोडेखोर मध्यरात्री आले. दरोडेखोर आल्याची चाहूल लागताच आजीनी जोर जोरात पाळण्याला झोके द्यायला सुरुवात केली. मोठ्याने गाणे म्हणू लागल्या, लहान मुलांचे पाळणे वगैरे. दरोडेखोरांनी सांदीतून पाहिलं दाराच्या, तर काय, अशा अकराळ विक्राळ आजी बसलेल्या आणि त्या जोर जोरात त्या बाहुलीला झोके देत आहेत. त्यांना वाटले की भूतभीत आहे का काय ह्या वाड्यामध्ये, असे म्हणून घाबरून त्या सर्व दरोडेखोरांनी धूम ठोकली. असे करून ह्या हुशार आजींनी सगळ्या दरोडेखोरांना पळून लावले आणि पैसा सोनं पण वाचवले. दुसऱ्या दिवशी घरातल्या सदस्य आल्यानंतर त्यांनी आजींचे खूप कौतुक केले. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.